मुंबई येथील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात कधी दंगल पेटतीये याची संजय राऊत वाट बघत बसले होते। मुस्लिम बांधवांनी मराठा बांधवांना मुंबईत सहकार्य केले, पण दुसरीकडे लालबागच्या राजाने जेवण बंद ठेवले। त्यामुळे मराठा आंदोलकांना उपाशी ठेवायचे धोरण कुणाचे होते हे संजय राऊतांना कळत नाही का? सध्या संजय राऊत यांचा केवळ जळफळाट सुरू आहे अशी खोचक टिप्पणी माजी आमदार शहाजी पाटील यांनी केली। सरकारने मराठा आरक्षणाबाबत शासन आदेश काढल्याबद्दल माजी आमदार शहाजी पाटील यांनी सरकारचे आभार मानले। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले। तसेच बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपचाच विजय होईल, राहुल गांधी कुठल्याही परिस्थितीत बिहारमध्ये चालणार नाहीत असेही वक्तव्य यावेळी शहाजी पाटील यांनी केलंय। ज्या पद्धतीने जरांगेंचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, महायुतीने परत एकदा गोरगरीब मराठा समाजाला न्याय दिला आहे। मात्र ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचला गेला होता, ज्या पद्धतीने मुंबईत पहिले 2 दिवस धिंगाणा घातला गेला, काय याच्या मागे आहे? खरंच मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं मनोजदादा जरांगे यांनी आंदोलनं केली, उपोषणं केली। अतिशय त्यागी भावनेतून त्यांनी आणि प्रामाणिकपणानं उभा केलेल्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी आणि तरुण मराठा समाजातील मित्रांनी यांना भरपूर मन भरून साथ दिली। दुर्दैवानं मुंबईला हे आंदोलन आल्यानंतर काही विरोधी लोकांनी यात दंगल घडवून आणण्याचं आणि महायुती सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न अतिशय वेगात केले, परंतु या प्रयत्नाला यश आलं नाही। महायुतीचे नेते आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला। ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला आणि आज हे आंदोलन यशस्वी झालं। दुर्दैवानं कपटनीती करणारी जी लोकं होती आणि यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होती, ते सर्व लोक आज यात उघडे पडलेले आहेत। माझं तर स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, अजितदादा यांनी याची सखोल चौकशी करून कोण समाज कंटक होते आणि ह्या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोजदादा जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, त्याही शोधून काढावेत, त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्यावी। या दोन बाजू होत्या, एक रसद पुरवणारा प्रामाणिक वर्गही होता आणि रसद पुरवून दंगल घडवणाराही एक वर्ग होता। त्यामुळं प्रामाणिकपणानं ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली त्या भाजी भाकरीला यश आलं आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली ते सगळे उघडे पडले। जे सुरुवातीला अनेक नेते आहेत, नावं घेण्यात अर्थ नाही, महाविकास आघाडीच्या मोठ्या घराण्याची मुख्य आणि तरुण काही मंडळी की ज्यांनी यात कारण नसताना ह्या आंदोलनाचा राजकारणाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवानं यात कोण जे मराठा महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी तरी कमीत कमी असं करायला नको होतं, माझी प्रांजली पुन्हा अपेक्षा आहे। या आंदोलनात शिंदेसाहेब आणि अजितदादा यांचा सहभाग फडणवीस साहेबांच्या एवढाच आहे, परंतु कोणतंही सरकार चालवत असताना त्याच्या निर्णयाचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात। परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, शिंदेसाहेबांनी, अजितदादा यांना सातत्यानं संपर्कात आणि संवादात ठेवून आदरणीय समितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय अभ्यासपूर्वक याचा सगळा अभ्यास करून या 3 नेत्यांना एका बाजूला आरक्षण कसं देता येते पटवून दिलं आणि दुसऱ्या बाजूला मनोजदादा जरांगेंनाही पटवून दिलं। त्यामुळं यातलं बरंचसं श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांचंही आहे, उदय सामंत यांचंही आहेत। हे समितीतल्या लोकांनी ह्यात चांगलं काम केलेलं आहे आणि
तुम्ही पत्रकाराने एक बारकावा बघा, ज्या दिवशी हे महायुती सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून महाआघाडीचे सर्व घटक पक्ष आणि त्यांचे ज्येष्ठ नेते हे सातत्याने या तिघात कुठं वाद निर्माण होईल, भांडण लागत यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला येणाऱ्या 5 वर्षात कधी यश येणार नाही. पुन्हा जरी 5 वर्षानं तुम्हाला आज भविष्य सांगतो, पुन्हा महायुती संजय राऊताचा चाललेला हा जळफळाट एवढ्यासाठी संजय राऊतांनी एवढंच मला सांगावं की एका बाजूला मुंबईमधील तमाम जनता या आंदोलकांना सहकार्य आणि सहाय्य करताना दिसत होती. त्यात मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरपूर सहकार्य केले आणि दुसऱ्या बाजूला लालबागचं गणपती जेवण बंद केलं. मराठा आंदोलक उपाशी मारायचं धोरण कुणाचाही संजय राऊताला कळत नाही. संजय राऊत हा वाटच बघत बसला होता की या आंदोलनात कधी दंगल पिटते आणि हे सरकार अडचणीत येते. बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये NDAचाच विजय होईल. या पदयात्रा या राहुल गांधींची पाठीमागे पदयात्रा झालेली संपूर्ण देशात होती. पुन्हा नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान या देशाचे झाले. बिहारमध्ये मीडियाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या गोष्टी मत चोरी ही ती वेगळे मुद्दे घेऊन प्रयत्न सुरू आहे, परंतु इथं नितीश कुमार आणि NDA 100% विजयी. ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज.